कैलासवासी अजितदादा आपल्यात नाही आहे. हे दुःख तुम्हा आम्हालाच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. पण असा धडाडीचा नेता पुन्हा होणे नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाला कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगात मदत हवी असेल तरी दादाला हात द्यावी आणि दादाने त्याला मदत करावी आजपर्यंत असा अखंड होता. माझ्या जीवनामध्ये मला पण बरेच प्रसंग कारण मला 2 दिवसापूर्वी गंगाखेडला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं प्रचाराच्या दौऱ्यात असताना अजितदादाचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा अरे संजय मी अजित पवार म्हणून बोलायला ते महापालिकेच्या संदर्भानं माझ्याशी बोलत होते. म्हणजे असं समयसूचकता आणि कुठल्या क्षणी कोणता निर्णय घ्यावा ही आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. परंतु या महाराष्ट्राला एक ग्रहण लागले की काय असं कधी कधी वाटतं. विलासराव असेच गेले, अनार पाटील असेच गेले, गोपीनाथराव मुंडे असेच गेले, पहिले प्रमुख महाजनजी गेले. एखादी व्यक्ती वयामानानं एखादी निधन झालं तर आपण त्याला समजू शकतो, आपण त्याचा स्वीकार करू शकतो. पण अनावधानानं अशा घटना घडतात हे आमच्या महाराष्ट्रासाठी मोठी हानी झालेली आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये प्रशासनावर एक चांगली पकड असणारा आणि समाजाभिमुख काम करणारा नेता आपल्यात व्हायला नाही हे दुःख आपण रोज कालपासून बघतोय. की कोणालाही दुःख पेलवण्यासारखं नाही. त्याच्या परिवाराला तर निश्चित नाही, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण समजू शकतो. परंतु सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा कळवळलेला आहे की अशी दुःखद घटना घडणं ही या देशासाठी आपल्या राज्यासाठी एक घातक ठरलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. भरपूर साहेब म्हणल्याप्रमाणे बळ कसं द्यायचं, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं ते मी बघितलं विजय भांबळे साहेबांच्या रूपानं. मोठीकरांना विरोध करायचा तर मग भांबळेला कशी मदत द्यायची आणि भांबळेला त्या ठिकाणी आमदार करून दाखवलं ही ताकद त्या नेत्यामध्ये होती ती आपण अनुभवली. त्यामुळे त्याच्या जाण्याने हे महाराष्ट्र हळवलेलं आहे. आता या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये काय तर सगळ्या महाराष्ट्रातच त्यांच्यावर प्रेम करणारा पक्ष कुठलाही असेल तर त्या पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारा नेता अजित पवार आणि ते आज आपल्यात नाही. त्यामुळे त्यांना या ठिकाणी भावश्रद्धांजली अर्पण करताना मी एवढंच म्हणेन की शेवटी आता हा नियतीचा खेळ आहे. कोणी कधी यावं आणि कधी जावं हे कोणाच्या हातात नाहीये, हे ईश्वर लिखित आहे. म्हणून त्याच्या आयुष्यात तेवढं होतं असं आपण आता समजून घ्यावं. परंतु त्यांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ती निश्चित भरून निघणारी नाहीये. या संदर्भानं या प्रसंगानं मी एवढेच म्हणेन की अजितदादा गेल्यानं इकडे त्या हानी राज्याची झालेली आहे. त्यांच्या परिवारावर त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पक्षावर, त्या महाराष्ट्राच्या जनतेवर या सगळ्या दुःखातून सावरण्याची ईश्वर सर्वांना शक्ती देऊ, त्यांच्या आत्म्याला चिर शांती लागू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.